जाऊया मैदानाच्या आतमध्ये. आणखीन एक महत्वपूर्ण मॅचला मैदानाच्या आतमध्ये होती सुरुवात. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पोहोचताना पाहायला मिळते. शेरू लोहार मैदानाच्या आतमध्ये, तर तुषार रणदिवे दुसऱ्या बाजूला पहिलं षटक टाकण्यासाठी. निलेश ढगे गोलंदाजी मार्कवरती. पहिला चेंडू कव्हरच्या दिशेला पोहोचेल सीमारेषेच्या बाहेर. षटकार 6 धावा. आक्रमक स्फोटक फलंदाजी आणि पहिल्या चेंडूवरती केले प्रचंड मोठं आक्रमण. अगदी आपण पाहतोय षटकार खेळलाय. थँक्यू. नवीन चेंडू आणि हा चेंडू आता पंच चेक करतील. जो चेंडू आतमध्ये टाकला जातोय. निलेश ढगे गोलंदाजी मार्कवरती. शेरू लोहार टेनिस बॉल क्रिकेट विश्वातील एक वलयांकित नाव. अगदी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या चेंडूवरती कव्हरच्या दिशेला ठोकलाय षटकार आणि या सुरुवात आक्रमक आणि स्फोटक मैदानाच्या आतमध्ये केलीये. निलेश ढगे सज्ज होईल. समोर आहे शेरू. बॅटची काढा लागली आहे त्या ठिकाणी. अगदी आपण पाहतोय आनंदाचा भान चेंडूवरती. हा चेंडू डॉट असेल. हा चेंडू निर्धाव स्वरूपाचा असेल. श्रीतेज स्पोर्ट्स अकॅडमी चरहोली आणि त्यांच्या विरोधात प्रशांत भाऊ माळेसकर स्पोर्ट फाउंडेशन मावळ या दोन टीमच्या दरम्यान एक महत्वपूर्ण सामना मैदानाच्या आतमध्ये जारी आहे. पाहिजे कोण बाजी मारणार या लढतीमध्ये. दोन्ही टीमने एक एक विजय त्या ठिकाणी मिळवलेला आहे. विजय टीमची ही झुंज क्रिकेटचे रसिक या ठिकाणी पाहत आहेत. हा फटका मिस टाइम आहे. शतरक्षक फार दूर होता. धावत पळत आला. काय ड्रॉप होतोय. जीवनदान मिळतंय आणि जीवनदान कोणाला मिळतंय. शेरू लोहार जो की आक्रमक स्फोटक फलंदाजी करतोय. षटकारानं ज्यानं सुरुवात केली त्याला जीवनदान मैदानाच्या आतमध्ये मिळताना आपल्याला पाहायला मिळतंय. धावफलक जाऊन पोहोचतंय 7 धावसंख्येवरती. धावफलक जाऊन पोहोचताना आपल्याला पाहायला मिळत आहे. एबी ट्रॉफीचं घमासान आजपासून नक्कीच चालू झालंय. येणाऱ्या 5 दिवस ही क्रिकेटची स्पर्धा नक्कीच तुम्हाला पाहायला मिळेल. मिडॉनच्या दिशेला चेंडू शतरक्षक चेंडूवरती पोहोचतोय. त्या ठिकाणी मात्र सिंगल घेतली जाते. एक धाव त्या ठिकाणी घेतली जाते. जीवनदानाचा फायदा त्या ठिकाणी उठवला जाणार का आपल्याला मात्र पाहायचंय. अरे पहा आक्रमण केलं जातंय. झेल सुटल्यानंतर काय होतं पुन्हा एकदा दाखवून दिलंय शेरूने. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकारासाठी 6 धावा. धावफलक 14 वरती जाऊन पोहोचताना पाहायला मिळते. 14 रन ऑन स्कोर कार्ड. 14 धावा धावफलकावरती. फुलटॉस आणि पोहोचेल फ्लॅट सिक्सर. 6 धावा. प्रचंड मोठी तोडफोड. प्रचंड मोठी आक्रमकता मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. धावफलक 20 वरती जाऊन पोहोचताना पाहायला मिळत आहे. 20 रन ऑन स्कोर कार्ड. 20 धावा धावफलकावरती अगदी आपण पाहतो आहे.
सुरुवात आक्रमक, सुरुवात स्फोटक, सुरुवात दमदार मैदानाच्या आतमध्ये नक्कीच आपल्याला पाहायला मिळते. उर्वरित अजूनही 4 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये बाकी. पाहायचंय उर्वरित 4 षटकात कशा प्रकारची कामगिरी जी केली जाते. ओव्हर क्रमांक त्या ठिकाणी या 2 टाकली जाईल. षटक क्रमांक 2 त्या ठिकाणी मात्र जे टाकले जाईल. अभि दाभाडे गोलंदाजी मार्कवरती सज्ज होताना जो पाहायला मिळतोय. एका किट मध्ये नक्कीच सगळे खेळाडू आपल्याला खेळताना पाहायला मिळत आहेत. हा फटका मनोज चेंडूच्या खाली त्या ठिकाणी या कॅच होईल. ड्रॉप. दुसऱ्या धावेचा प्रयत्न अगदी आपण पाहतो आहे. धावफलक जर पाहिलं तर मात्र 21 वरती जाऊन पोहोचताना पाहायला मिळत आहे. अभि दाभाडेचं षटक क्रमांक 2 त्या ठिकाणी प्रगती पथावरती जारी असताना, मार्गस्थ असताना अगदी आपण पाहतो आहे. ही लढाई आहे संघर्षाची, ही लढाई आहे विजय मिळवण्यासाठीची. पुणे जिल्ह्यातील खेळाडूंना एक चांगलं व्यासपीठ पुणे टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून मात्र उपलब्ध करून दिलं गेलं. नाव आहे एबी ट्रॉफी 2024 चा हा धमाका आजपासून नक्कीच चालू झालाय. अनेक संघांचा सहभाग अगदी आपण पाहतो या क्रिकेटच्या स्पर्धेच्या निमित्ताने. आक्रमण केलंय, काय फटका सजवलाय, लॉंग ऑन बॉर्डर लाईन, सीमारेषा पार, षटकार, 6 धावा. शेरू लोहारच्या बॅट मधून हा षटकार. धावफलक 27 वरती जाऊन पोहोचताना पाहायला मिळते. अभिवरती देखील केलं गेलेलं आक्रमण. शेरू लोहार हे नाव टेनिस विश्वाला नौखं नाहीये. बॅटची कडा त्या ठिकाणी लागली आहे. त्या ठिकाणी आपण पाहतो एक सिंगल घेतली जाईल. एक धाव वेगवान त्या ठिकाणी घेतली जाते. तुषार रणदिवे अनेक स्पर्धांमध्ये या खेळाडूला देखील फार मोठी मागणी आहे. तुषार रणदिवे मैदानाच्या आतमध्ये पाहायचंय की कामगिरी कशा प्रकारे करतो आहे. तुषार रणदिवेच्या बॅट मधून आउट ऑफ दी पार्क, बिग सिक्सर, षटकार, 6 धावा. बचाव करायचा असेल तर आक्रमण करा हा नियम आहे. आणि अगदी आपण पाहिलंय या अगोदर 100चा आकडा देखील पार झालेला आहे. 101 बनलेले आहेत, 74 बनलेले आहेत, त्या अगोदर 88 नक्कीच बनलेले आहेत. दिवसभराच्या सत्रातील सर्वोच्च स्कोर आहेत एक. त्यामुळं 5 ओव्हर मध्ये एक बलाढ्य धावफलक बनवण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये असेल. श्रीतेज 11 चरोली टीमचा फ्लॅट सिक्सर, 6 धावा. तुषार रणदिवे ऑन फायर.
2 षटकात तब्बल बनवल्या गेल्या धावा 44. 22 ची सरासरी जवळजवळ मैदानाच्या आतमध्ये 44 धावा 2 षटकात. धावांचा प्रचंड मोठा डोंगर उभा केला गेलाय. उर्वरित 18 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. 12 चेंडूत 44 आल्यात. 18 चेंडूत कितपत धावसंख्या बनवली जाते ते मात्र पाहायचे. एक मोठी भागीदारी रचली आहे शेरू लोहार आणि तुषार रणदिवे या दोन खेळाडूंनी. पार्टनरशिप या गोष्टीला देखील फार मोठं महत्व नक्कीच असतं. गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज येतोय उमेश. षटक क्रमांक 3 टाकण्यासाठी या सज्ज होताना जो पाहायला मिळतो आहे उमेश. सर्व क्रिकेट प्रेमी क्रिकेट रसिकांचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. तुम्ही पाहतायत AB ट्रॉफीचा थरार दिवस क्रमांक 1. त्या ठिकाणी मात्र एक महत्वपूर्ण मॅच जारी आहे. प्रशांत भाऊ माळेसकर स्पोर्ट फाउंडेशन मावळ आणि दुसऱ्या बाजूला श्रीतेज 11 सरोली. गती परिवर्तन होतं. स्लोअर 1 होता त्यावरती केले आक्रमण आणि वसूल केलाय षटकार. 6 धावा. हा एक सामना आहे. अनेक चेंडू हे अगदी मैदानाच्या बाहेर जाताना आपल्याला पाहायला मिळते आणि त्याचबरोबर अर्धशतकीय भागीदारी दोन्ही फलंदाजांची आपल्याला पाहायला मिळते. 50 धावा पूर्ण होताना जे पाहायला मिळतात. शेरू लोहार पुन्हा एकदा आक्रमण. पुन्हा एकदा प्रहार. डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईन सीमारेषा पार. षटकार. 6 धावा. थँक्यू. अगोदरच फ्रंट फुट वरती आला त्यानंतर मात्र पूर्णपणे ताकद लावली आणि डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईन सीमारेषा पार. षटकार वसूल केला शेरू लोहार. मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक वरती खेळताना जो पाहायला मिळतो आहे. पहा जीवनदान दिल्यानंतर काय होतं. एक सोपा झेल नक्की सोडला गेला होता आणि त्यानंतर मात्र मैदानाच्या आतमध्ये चौफेर फटकेबाजी शेरू लोहारची. मारा करण्यासाठी गोलंदाजी मार्गावरती तयार उमेश. 2 षटकार लागोपाठचे येताना आपण पाहिलेत. तिसरा खेळला जाणार का. ओ हा उसळे घेणारा चेंडू शरीरापासून दूर ठेवलाय उमेश. थोडस कमबॅक करताना आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू असेल डॉट. चेंडू असेल निर्धाव. अगदी आपण पाहतोय धावफलक जर पाहिलं तर धावफलकावरती धावा आहेत 56 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 3 त्या ठिकाणी मात्र जारी असताना स्लोअर 1 डायरेक्ट हिटचा प्रयत्न असेल त्या ठिकाणी अगदी आपण पाहतो आहे. चांगली झुंज नक्की शेवटपर्यंत आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही समान ताकदीच्या टीम आहेत आणि त्यांच्यातील ही झुंज आपण पाहतो आहे. दोन्ही टीम एक विजय त्यांनी मिळवलेला आहे. तर तिसऱ्या पंचांकडे निर्णय जातोय रनआउट साठी. तिसऱ्याच्या पंच नक्कीच आपल्यापर्यंत तो निर्णय पोहोचवतील. पाहिजे की निर्णय काय येतोय. OUT आउट. फलंदाज असेल बाद. ग्रुप नंबर 2 ची ही शेवटची मॅच आहे. त्यानंतर ग्रुप नंबर 3 मधील मॅचेस नक्कीच आपल्याला पाहायला मिळतील. कोणती धाव नसेल फलंदाज बाद असेल.
यानंतरच्या दोन टीमना देखील रेडी राहायचे. देहू रोड 11 आणि त्यांच्या विरोधात श्रीराम स्पोर्ट क्लब. दोन्ही टीम प्लेइंग 11 पोहोचवणं गरजेचं आहे आणि या इनिंग संपल्याबरोबर टॉस आपण या ठिकाणी करणार आहोत. देहू रोड 11 टीमचा कॅप्टन आणि श्रीराम स्पोर्ट क्लबचा कॅप्टन. अनुराग मोहिते हा देखील एक आक्रमक फलंदाज आहे. अनुराग मोहिते अनेक स्पर्धा आपल्या बॅटने नक्कीच गाजवल्यात. अनुराग मोहिते अगदी आपण पाहतोय फार मोठी अपेक्षा त्याच्याकडून देखील असेल, कारण की आपण 56 धावा स्कोर कार्ड वरती आहे. दरम्यान जमीला समांतर लगत फटका, पायाचा उपयोग त्या ठिकाणी, चांगले क्षेत्ररक्षण, 2 धावा त्या ठिकाणी घेतल्या जातील. आणि आता मात्र 58 धावा धावफलकावरती अगदी आपण पाहतो आहे. 58 रन ऑन स्कोर कार्ड. 58 धावा धावफलकावरती अगदी आपण पाहतोय. पहिल्या विकेट साठी मोठी भागीदारी जमली होती, ती तोडण्यात नक्कीच यश आलं. ओ चेंडूला दिशा दिली आहे मिड विकेटच्या दिशेला. चेंडू सुसाट सीमा पार, धाव संख्या घेते आकार. चेंडू सीमा पार, चौकार. थँक्यू. 62 धावा धावफलकावरती आहेत. 62 रन ऑन स्कोर कार्ड. 62 धावा धावफलकावरती अगदी आपण पाहतोय. सर्व क्रिकेट प्रेमी क्रिकेट रसिकांचं स्वागत. तुम्ही पाहतायत एबी ट्रॉफीचा थरार. 3 ओव्हरचा खेळ त्या ठिकाणी या अगदी आपण पाहतोय संपलाय आणि या 12 चेंडू अजूनही शिल्लक असतील. 3 षटक या ठिकाणी या संपली आहेत. 2 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये असेल बाकी. शेरू लोहार एका बाजूला मैदानाच्या आतमध्ये, दुसऱ्या बाजूला अनुराग मोहिते. काय जबरदस्त फलंदाजी केली शेरू लोहारने आणि चौफेर फटकेबाजी त्याची आपल्याला जी पाहायला मिळाली. उर्वरित 12 चेंडूवरती देखील आक्रमण करण्याचा प्रयत्न राहील. ओ ब्लॉक होल मारा होता त्या ठिकाणी अगदी आपण पाहतो आहे. सिंगल घेतली जाईल, 1 धाव त्या ठिकाणी घेतली जाईल. चांगली गोलंदाजी, चांगली सुरुवात. निलेश ढगे त्या ठिकाणी गोलंदाजी मार्कवरती अगदी आपण पाहतोय. षटक क्रमांक 4 टाकताना आपल्याला पाहायला मिळतो आहे. झुंज आहे, संघर्ष आहे, क्रिकेट द्वंद्व या ठिकाणी मात्र रंगताना आपल्याला पाहायला मिळेल. एबी ट्रॉफीतील एक महत्वपूर्ण मॅच. दुसरा गट, दुसरा ग्रुप नक्कीच चालू. ओ फॉलो थ्रू मध्ये सुंदर कलेक्शन त्या ठिकाणी. कोणतीही धाव मिळणार नाहीये. 2 चेंडूवरती अगदी आपण पाहतोय निलेश ढगे फलंदाजांवरती सरस ठरताना पाहायला मिळतोय. एका बाजूला आक्रमक आणि स्फोटक फलंदाज म्हणून अनुराग मोहितेची देखील ओळख आहे, परंतु 2 चेंडूवरची वर्चस्व पाहायला मिळते निलेश ढगेचं. काय घडणार आहे? जी धावगती वाढलेली होती ती धावगतीवरती थोडंसं कंट्रोल करण्याचा प्रयत्न सक्सेस देखील होतोय. फ्रंट फुट वरती आलाय. दरम्यान क्षेत्ररक्षक चेंडूवरती चांगलं क्षेत्ररक्षण. काही धावा निश्चितपणे वाचवल्या जातील. 2 धावा त्या ठिकाणी वेगवान घेतल्या जात आहेत. धावफलक या 2 धावांच्या सहाय्यानं अगदी आपण पाहतोय षटक 4 चालू असताना 65 धावा. विठ्ठलदादा टिंगरे नक्कीच अगदी आपण पाहतोय स्कोररच्या भूमिकेत काम करताना पाहायला मिळत आहेत.
शांत वातावरण आहे. पहिली इनिंग त्या ठिकाणी मात्र चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. सुंदर मैदान, सुंदर स्पर्धा. पुणे जिल्ह्यातील मात्र नामांकित खेळाडू आमने सामने आणि त्यांच्यातील झुंज अर्थात एबी ट्रॉफी विनामूल्य प्रवेश. अगदी आपण पाहतो या क्रिकेटच्या स्पर्धेसाठी मात्र जो दिला गेलाय लाखो रुपयांची पारितोषिक आणि विनामूल्य प्रवेश. अगदी आपण या क्रिकेटच्या स्पर्धेच्या निमित्तानं पाहतो आहे. एक आदर्शवत स्पर्धा. निलय डगे पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती सज्ज होईल. समोर आहे शेरू. ब्लॉक होल चेंडू पुन्हा एकदा आपण पाहिला, त्याला सन्मान दिला गेला. पहा धाव गतीवरती नियंत्रण या षटकात मात्र जे ठेवलं गेलंय. पहिली 3 षटकं जर पाहिली तर धावांचा अक्षरशः पाऊस पाडला होता. 1 to go. शेवटचा चेंडू नक्कीच या षटकातील असेल. पहिल्या 3 षटकांचा अभ्यास केला तर धावा होते एकूण 65 आणि या षटकात 6 धावा आतापर्यंत आलेल्या आहेत. धाव गतीवरती नियंत्रण ठेवण्याचा नक्कीच प्रयत्न सक्सेस झालाय. पहा गुडघा टेकावर चेंडूला दिशा दिली ऑन साइडच्या दिशेला. त्या ठिकाणी अगदी आपण पाहतो आहे सिंगल वसूल केली जाईल. 1 धाव त्या ठिकाणी वसूल केली जाईल. संघर्ष जारी आहे. षटक संपली आहेत मैदानाच्या आतमध्ये. अगदी आपण पाहतोय 4 ओव्हरचा खेळ संपलाय. शेवटचं षटक. शेरू अगदी आपण पाहतोय 43 धावांवरती नाबाद खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. अनेक जणांनी आजच्या दिवसभरात चांगली फलंदाजी केली. आपण सचिन बर्गे यांची खेळी पाहिली. जबरदस्त खेळ सचिन बर्गे यांचा राहिला. 38 धावांची खेळी आनंद चव्हाण यांची देखील आपण पाहिलेली आहे. तर मैदानाच्या आतमध्ये शेरू लोहार अप्रतिम फलंदाजी करतोय. पहिलं अर्धशतक होणार का? प्रश्नचिन्ह फार मोठा आहे. पहिल्या अर्धशतकाची प्रतीक्षा देखील त्या ठिकाणी असेल. अखेरचं षटक. जयेश गोलंदाजी मार्कवरती सज्ज होताना जो पाहायला मिळतोय. धावा स्कोर कार्ड वरती 69 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. शेवटचा आणि अंतिम षटक मैदानाच्या आतमध्ये टाकले जाते. मारा करण्यासाठी जयेश त्या ठिकाणी मात्र सज्ज आहे. विनाशुल्क प्रवेश या क्रिकेटच्या स्पर्धेचं वैशिष्ट्य आहे. ग्रास ग्राउंड हरित क्रीडांगणावरती नक्कीची क्रिकेटची स्पर्धा खेळवली गेली. पुणे जिल्हा टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशन अंतर्गत ही क्रिकेटची स्पर्धा मात्र पार पडताना आपण पाहतोय. ओ चेंडूला दिशा दिली आहे त्या ठिकाणी. अगदी आपण पाहतो आहे चेंडू पोहोचेल सीमारेषेच्या बाहेर चौकारासाठी. 4 रन. चला आता यानंतर जी मॅच होणार आहे दोन्ही टीम संपर्क करणं गरजेचं आहे. देहू रोड 11 आणि श्रीराम स्पोर्ट क्लब आपली प्लेइंग 11 ताबडतोब पोहोचवायची. एक इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत. 20 खेळाडूंची यादी प्लस तुमचे डॉक्युमेंट्स सोबत पाहिजेत. आणि जर तुमचे डॉक्युमेंट नसतील, ज्या संघाचे डॉक्युमेंट्स पूर्ण असतील त्याला बाय नक्कीच दिला जाईल. तुमचे डॉक्युमेंट्स नसतील तर तुम्हाला त्या ठिकाणी बाद केलं जाईल. 20 खेळाडूंची नावं आणि सर्वांची डॉक्युमेंट्स कंपल्सरी असणं गरजेचं. याचबरोबर फटका सजवलाय आणि या स्पर्धेतील पहिला अर्धशतक शेरू लोहारच्या नावावरती. काय फलंदाजी केली आहे शेरू लोहार. स्पर्धेतील
पहिलं अर्धशतक झळकवलंय. थँक्यू. AB ट्रॉफी आयोजन समिती, आमची सगळे आयोजकांच्या वतीनं 500 रुपये या अर्धशतकासाठी असतील. पहिलं अर्धशतक शेरू लोहार यांचं. ओ दरम्यान मात्र आपण पाहतो आहे शतरक्षक चेंडूवरती येतो. एक सिंगल घेतली गेली, एक क्रीज सोडली जाते, एक धाव मात्र पूर्ण केली जाईल. धावफलक जर पाहिले तर मात्र धावफलक 82 धावा धावफलकावरती अगदी आपण पाहतो आहे. 500 रुपये शेरू लोहारनं नक्की जो बहरदार परफॉर्मन्स केला ते पारितोषिक देखील जमा केले आशिष दादांनी. अगदी आपण पाहतोय चांगली कामगिरी करा, तुम्हाला पारितोषिक नक्कीच मिळणार आहेत. आणि या अगदी आपण पाहतोय शेरूनं आता क्रीज सोडली, एक त्या ठिकाणी मात्र धावबाची विकेट आपल्याला पाहायला मिळेल. अनुरागला परतावं लागेल. अर्थात धावा जर पाहिल्या धावफलकावरती आहेत 82 धावा आणि अनुराग मोहिते त्या ठिकाणी परतताना पाहायला मिळतोय. दोन्ही रनआउटच्या विकेट नक्कीच आपल्याला पाहायला मिळाल्यात. गोलंदाज त्या ठिकाणी मात्र गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा सज्ज होतोय. घेतली जाईल ती सिंगल, एक धाव वेगवा, डायरेक्ट हिट, डायरेक्ट हिट. 3 विकेट आतापर्यंत गेल्या, 3ही रनआउटच्या विकेट नक्कीच आपल्याला पाहायला मिळाल्या. धावा बनल्या गेल्यात एकूण 82, तर जिंकण्यासाठी 83 धावांचं लक्ष. 83 इज टार्गेट. चला पुढच्या 2 टीम वारंवार आपल्याला या ठिकाणी आवाज दिला जातो आहे. प्लेइंग 11 जमा करा. देहू रोड 11 आणि श्रीराम स्पोर्ट क्लब. प्लेइंग 11 जमा झाल्याबरोबर टॉस होईल. या ठिकाणी 20 खेळाडूंची यादी आणि सगळ्यांचे डॉक्युमेंट्स बरोबर असणं बंधनकारक असेल. दोन्ही कॅप्टन संपर्क करा. देहू रोड 11 चा कॅप्टन आणि श्रीराम स्पोर्ट क्लबचा कॅप्टन. जशी मॅच चालू होईल पुन्हा एकदा आपल्या बरोबर शैलेश सर जोडले जातील. या सर आपलं स्वागत असेल. प्रशांत भाऊ मसाळकर मावळ संघाला विनंती आहे की लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. लक्ष जे दिलं गेलेलं आहे आपल्या समोर ते 83 धावांचं लक्ष आहे. विनंती आहे प्रशांत भाऊ मसाळकर संघातील खेळाडूंना आपण लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. इथे जमलेल्या सर्व क्रिकेट खेळाडूंचं AB ट्रॉफी 2024 यांच्या आयोजन कमिटीकडनं आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. आत्ता जर पाहिलं गेलं मैदानाच्या आतमध्ये तर शेरू लोहार यांच्या अर्धशतकाच्या जोरावर
82 धावा मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिले गेलेले आहेत. लक्ष ठेवलं गेलेलं आहे प्रशांत भाऊ मसाळकर मावळ संघासाठी 83 धावांचं. श्रीतेज स्पोर्ट्स अकॅडमी चरोली वर्सेस प्रशांत भाऊ मसाळकर यांचा आपण आता सामना पाहणार आहेत आणि सुंदर आवाजात आपण आता समालोचन ऐकणार आहोत शैलेंद्र सर निवंगुणे यांचं. मी त्यांना आमंत्रण करतो की आपण समालोचन कक्षामध्ये स्थानापन्न व्हायचं आहे. धन्यवाद. मावळ 11 प्रशांत भाऊ माळसकर स्पोर्ट्स फाउंडेशन मावळ आणि त्यांच्या विरोधात श्रीतेज स्पोर्ट्स अकॅडमी चरोली या दोन संघांमध्ये सुरू असलेली लढत. पहिल्या डावामध्ये शेरू लोहार यांच्या बॅटमधून आलेल्या वैयक्तिक 50 धावा आणि त्याचमुळे एक सन्मानात्मक लक्ष्य इथे उभं केलंय. 83 धावा एक मोठं लक्ष्य आहे, परंतु मावळ संघामध्ये देखील तितकेच विस्फोटक बॅटर देखील आहेत. पहिल्या मॅचमध्ये देखील चांगली सुरुवात चांगला शेवट मावळ 11 या संघाने देखील केलाय, परंतु आता आव्हान थोडंसं कडवं आहे. श्रीतेज संघाकडे देखील तितकेच मातब्बर गोलंदाज आहेत. त्यामधला एक निहाल तुसामत इथे गोलंदाजी मार्कवरती आहे, ज्याने MPL सारखी स्पर्धा गाजवली आणि प्रामुख्याने लेदर बॉल क्रिकेटमध्ये देखील त्याच्या नावाची चर्चा जी सातत्याने आता केली जाते आणि हा देखील मावळ भूषणच आहे. इथे पाहतोय आपण गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय, तर स्ट्राईकला असतील ते बबलू खामकर, नॉन स्ट्राईकला ते दत्ता पवार. पहिला चेंडू इथे शॉट ऑफ गुड लेंथ वरतून काहीशी उसळी घेतोय. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातात. पहिला चेंडू डॉट. सुरुवात चांगली केली आहे निहाल तुसामत यांनी, चांगली सुरुवात. 83 धावेंचा इथे पाठलाग आहे. इथे मात्र स्लॉट मधला चेंडू समोरच्या दिशेने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी फसलाय. मागच्या मॅचचा विस्फोटक ठरणारा हिरो इथे ठरलाय 0. बबलू खामकर 0 या धावसंख्येवरती. बॅक टू द पॅव्हिलियन. मावळ संघाला बसलेला पहिला मोठा धक्का. पहिल्या षटकामध्ये पहिला मोठा धक्का बसतोय मावळ 11 प्रशांत भाऊ माळसकर स्पोर्ट्स फाउंडेशन मावळ या संघाला. श्रीतेज संघाकडून आखाडीचं षटक आपल्याला पाहायला मिळतंय. निहाल तुसामत यांच्या गोलंदाजीमध्ये जे साकारलं जात आहे. पहिला चेंडू निर्धाव, दुसरा चेंडू अगदी बॅटच्या रडारमध्ये आला. इनसाइड आउटचा फटका खेळण्याचा प्रयत्न बबलू खामकर यांचा पाहायला मिळाला, परंतु त्यामध्ये देखील अपयश आलं. शेरू लोहार डाऊन दी बॉल. एक सुरेख झेल बाउंड्री लाईनच्या लगोलग त्या ठिकाणी टिपतायत. पहिला बॅटर 0 या धावसंख्येवरती बाद होतोय. त्याची जागा भरून काढण्यासाठी नवीन बॅटर संघाचा संगनायक आनंद चव्हाण मावळ भूषण इथे मैदानामध्ये येत आहेत. मागच्या मॅचमध्ये देखील दमदार अशी इनिंग त्यांची आपल्याला पाहायला मिळाली. इन फॉर्म आहेत सध्या. चर्चेत हे नाव पुन्हा एकदा. कित्येक दशकं या खेळाडूने देखील गाजवली, त्यानंतर बॅड पॅच, परंतु पुन्हा एकदा जो फॉर्म आपल्याला आनंद चव्हाण यांच्या बॅटिंगमध्ये पाहायला मिळतोय आणि त्याच फॉर्मची गरज आत्ता या क्षणी मावळ 11 संघाला आहे. पुढचा चेंडू निहाल्याचा. इथे देखील ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी फसतोय. काहीशी गती कमी केली गोलंदाजाची. हाय एम ॲक्शन, उंच पुरा गोलंदाज. अगदी आपण पाहिलं तर अँगल बनवत असताना चेंडूला टप्पा पडल्यानंतर आतल्या बाजूला थोडंसं कट केलंय आणि त्यावरती प्रहार करण्याचा प्रयत्न आनंद चव्हाण यांचा इथे फसतोय. चेंडूवरती कुठल्याही प्रकारची धाव नाहीये. लागोपाठचे 3 चेंडू निर्धाव आहेत. चांगली सुरुवात इथे गोलंदाजांची पाहायला मिळते. पुढचा चेंडू इथे देखील सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न. मिस टाइम स्ट्रोक. शेरू लोहार डाऊन द बॉल. आनंद चव्हाण देखील इथे 0चा चष्मा घालून डगआउटच्या दिशेने. दुसरा बॅटर बॅक टू द पॅव्हिलियन.
दुसरा बॅटर देखील आनंद चव्हाण देखील इथे बाद होत आहेत. खराब असं शॉट सिलेक्शन. गोलंदाजाचं इथे कौतुक करावं लागेल. ज्याप्रमाणे क्षेत्ररक्षण सजवलंय अगदी त्यालाच अनुसरून इथे गोलंदाजी केली जाते. बघा पहिला चेंडू निर्धाव, दुसऱ्या चेंडूवरती बॅटर बाद, तो तिथे देखील शेरू लोहार. तिसरा चेंडू निर्धाव आणि चौथ्या चेंडूवरती देखील बॅटर बाद, तिथे देखील शेरू लोहार. म्हणजे या मॅचमध्ये शेरू लोहारच इथे नामघोष केला जातोय, कारण बॅटिंग देखील अफलातून केली. या स्पर्धेतील पहिलं अर्धशतक शेरू लोहारच्या बॅटमधून आपण येताना पाहायला मिळाले. षटकारांची आतिषबाजी, चौकार, तिहेरी, दुहेरी, एकेरी प्रत्येक झोनमध्ये इथे त्यांनी बॅटिंग केली आहे. नवीन बॅटर मैदानामध्ये येत आहेत निलेश ढगे. हा देखील चेंडू इथे आपण पाहतोय डॉट आहे. 5 चेंडू निर्धाव. निहाल तुसामत यांची आपल्याला गोलंदाजी पाहायला मिळते. 5 चेंडू निर्धाव. या स्पर्धेतील पहिलं अर्धशतक आपण पाहिलंय. या स्पर्धेतील पहिलं निर्धाव षटक पाहण्याची संधी मिळेल का? शेवटचा चेंडू काय होईल? परंतु इथे अजूनही अवांतर धाव आहे. अजूनही संधी आहे, गमावलेली नाहीये. अवांतर धाव आली आहे. धावसंख्येचा श्रीगणेशा झालाय 83 धावेंच्या पाठलागाला. आत्ताशी कुठेतरी सुरुवात झाली आहे. अवांतर धावेने इथे सुरुवात होते. अजूनही 82 धावेंची गरज आहे. दत्ता पवार अजूनही मैदानामध्ये, निलेश ढगे आहे. या जोडीवरती सर्व काही अवलंबून आहे आणि या जोडीमध्ये ती ताकद आहे या धावा इथे पूर्ण करण्याची. इथे मात्र हलक्या हाताने चेंडूला कट केलाय अमित तांबे. श्रीतेज संघाचा हार्दिक पांड्या त्या ठिकाणी रिले पद्धतीने चेंडू फेकलाय. अमित याने चेंडू अडवला, त्यानंतर रोहनच्या हातामध्ये चेंडू फेकला. रोहनने डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्या दरम्यान 2 धावा इथे पूर्ण केल्या जातील. 2 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. पहिल्या षटकाचा खेळ इथे संपुष्टात. निहाल तुसामर यांच्या गोलंदाजीवरती 3 धावा खर्च झाल्यात, परंतु आघाडीचे 2 बॅटर बबलू खामकर आणि त्याचबरोबर आनंद चव्हाण त्या ठिकाणी बाद होत आहेत. 3 या धावसंख्येवरती 2 गडी बाद. मावळ 11 प्रशांत भाऊ बाळस्कर स्पोर्ट्स फाउंडेशन मावळ या संघाची धावसंख्या 83 धावेंचा पाठलाग. पहिल्या षटकामध्ये येतात त्या 3. शेवटचे 24 चेंडू शिल्लक आणि 24 चेंडूंमध्ये 80 धावेंची गरज. 24 बॉल 80, 20 ची सरासरी आहे. या मैदानामध्ये काही अवघड नाही आहे, कारण मैदान थोडंसं छोटं आहे आणि चेंडू जरी आपण पाहिला तर सिक्सर सुप्रीमोचा एक न्यू ब्रँड लॉन्चिंग चेंडू आहे आणि यावरती चौकार षटकार या मैदानामध्ये आपण कित्येक वेळा येताना पाहिलेत. दत्ता पवार त्याची पॉवर आपल्याला या मॅचमध्ये पाहायला मिळेल आणि त्याचबरोबर निलेश ढगे हा देखील या ठिकाणी सज्ज होतोय. षटक क्रमांक 2 गोलंदाजी मार्कवरती सनी कसबे. पहिला चेंडू इथे बिरकावून दिलाय. डीप काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून सीमारेषा पार. वाघांची धाड, फोडलाय पहाड. षटकार 6 धावा. क्या बात है. दत्ता पवार, मावळ भूषण आपला क्लास दाखवतोय. रडार मध्ये चेंडू मिळाला आणि त्यानंतर पॅटर्न शॉट आहे. एक पाय पुढे टाकायचा, आडवा बॅटने डीप काऊ कॉर्नरचं क्षेत्र निवडायचं आणि त्याचबरोबर इथे षटकाराने धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 9. पुढचा चेंडू सनी यांचा. पुन्हा एकदा काहीशी गती कमी केली. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू अडवण्याचा प्रयत्न इथे केला जाईल. शॉट फाईन लेग वरतून अगदी डीप मध्ये लॉंग लेगच्या दिशेने निहाल पळत गेला आणि त्याने चेंडू अडवून फेकी होईल. त्या दरम्यान 2 धावा दत्ता पवार यांच्या खात्यामध्ये, तर सांघिक धावसंख्येमध्ये देखील 2 ची वाढ. धावसंख्या होते ती 11 धावा. षटकाराबरोबर एकेरी दुहेरी धाव देखील गरजेची आहे. प्रत्येक षटकामागे 20 धावा गरजेच्या आहेत. रिक्वायर रन रेट 20 चा आहे प्रत्येक षटकामागे. पुन्हा एकदा बिग हिट. काय फटका सजवलाय, फार दूरवरचा. 6 धावेंसाठी. व्हॉट अ शॉट. दत्ता पवार यांचा क्लास. 6 धावेंसाठी. नवीन चेंडू द्या आतमध्ये. 6 धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 19 धावा, 19 रन्स. पहिल्या षटकामध्ये 3. दुसऱ्या षटकाची सुरुवात षटकाराने झाली, 9 झाल्या. त्यानंतरच्या 2 11 आणि त्यानंतरच्या 6 17 धावा झाल्यात. मला वाटतं 17 धावा झाल्यात. सतरा धावा झाल्यात.
दुसरं षटक मैदानामध्ये सुरू आहे आतापर्यंत. या 3 चेंडूंचा जर विचार केला तर 14 धावा झाल्यात आणि याच फटक्यांची गरज आहे मावळ 11 संघाला. जोपर्यंत दत्ता पवार आहे त्यांची पॉवर आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळेल. सुरेख अशी फटकेबाजी आहे. स्ट्रॉंग झोन मध्ये चेंडू मिळतात. सनी कसबे यांची फिरकी ओळखली जाते आणि त्यावरती प्रहार देखील केला जातोय. इथे देखील समोरच्या दिशेने चेंडू खेळलाय. सीधी बात, नो बकवास. 1 बाउंड चेंडू सीमारेषा पार येतोय षटकारा पाठोपाठ. 4-4-4-4 चौकार. काय फटका इथे सजवला जातोय. मग काय हाच तो क्लास आहे आणि या बॅटरच्याच माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या डावामध्ये देखील शेरू लोहार, तुषार रणदिवे यांनी केलेली फटकेबाजी, अनुराग मोहिते यांच्या क्लास फटकेबाजीने 83 धावेंपर्यंत मजल मारले आणि तोच क्लास इथे दत्ता पवार यांच्याकडे देखील आहे. मैदानाच्या चौफेर फटकेबाजी करण्याची ताकद आहे या खेळाडूकडे देखील. पुन्हा एकदा स्विंग अँड मिस. इथे पंचांकडे दाद तर मागितली जाते परंतु इथे पंचांनी सांगितलं इट्स अ फेअर डिलिव्हरी. चांगला चेंडू वळवला. बॅटच्या अगदी समोरून चेंडूला दिलेलं वळण. लेब्रेक पद्धतीचा चेंडू आहे. हळुवार पद्धतीने सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न फसला. चेंडू निर्धाव डॉट बॉल. धावसंख्या 21 वरती स्थिरावली आहे. 21 धावा आतापर्यंत झाल्यात. पुढचा चेंडू सनी यांचा सामना करतील ते दत्ता. पुन्हा एकदा बिग हिट. काय तो फटका, काय ते एलिव्हेशन, काय ते डिस्टन्स. ओके मध्ये येतोय षटकार. 6 धावा. सर्वात दूरवरचा षटकार आहे आजच्या दिवसभरातील. आणि दत्ता पवार म्हटल्यानंतर पॉवर, फटक्यामधली पॉवर पाहायला मिळाली. स्लॉट मधला चेंडू पलीकडच्या प्लॉट मध्ये. काय फटका इथे सजवला आहे. तोपर्यंत दत्ता पवार आहे तोपर्यंत हे लक्ष काहीच अवघड नाहीये. या षटकाचा जर विचार केला तर या षटकामध्ये 24 धावा आल्यात सनी कसबे यांच्या. 24 धावा, 24 रन्स. पहिल्या षटकामध्ये 3 धावा निहाल तुसामद यांची गोलंदाजी आपण पाहिली. 2 विकेट्स देखील त्यांनी मिळवल्या. परंतु या षटकामध्ये जी रिक्वायर रन रेटची गरज होती तो रिक्वायर रन रेट येताना पाहायला मिळालाय. 24 तर आल्यात. परंतु पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती निहाल. स्ट्राईकला तो निलेश ढगे. एका बाजूने आक्रमण करून चालणार नाही. दोन्ही बाजूने आक्रमणाची गरज आहे. परंतु गोलंदाज तितकासा हुशार आहे. पाहूया इथे फलंदाजाची हुशारी काय ठरते. पहिला चेंडू आडव्या बॅटने खेळलाय. चेंडूला पाठवलंय सीमारेषा पार. येतोय षटकार षटकार षटकार. 6 धावेंसाठी. आता दोन्ही बाजूने आक्रमणाला सुरुवात केली आहे. बघा एकदा जर का रन चालू झाले ना की ते थांबत नाहीत. म्हणजे आपण एखाद्या वेळेस म्हणतो ना की गाडीला एकदा स्टार्टर मारला आणि तो बसला की गाडी बंद होण्याचे चान्सेस फार कमी आहेत. इथे गिअर बदललाय, टॉप गिअर. निलेशच्या देखील बॅटमधून 6 धावा येतात. धावसंख्या होती ती 33 धावा. पुन्हा एकदा काहीशी लाईन आणि लेंथ मध्ये आपण पाहतोय बदल केला जातोय. शॉर्ट ऑफ गुड लेंथ वरतून उजव्या यष्टीच्या बाहेर चेंडू ट्रॅव्हल केलाय परंतु हलक्या हाताने इथे 1 धाव मिळते. निलेश ढगे यांनी तर काम केलंय. पहिल्या 2 चेंडूवरती 7 धावा इथे मिळवल्यात. स्ट्राईकला पुन्हा एकदा दत्ता पवार इन फॉर्म बॅटर आहे. एनबी ट्रॉफीचे विजेता संघाचे संघनायक देखील आहेत. म्हणजे अनुभवी खेळाडू आहे. कित्येक स्पर्धांचा अनुभव आहे आणि तो खेळाडू अजूनही मैदानामध्ये आहे. मॅच बॉल आला असेल तर तो घ्यावा लागेल. धावसंख्या जर आपण पाहिली तर इथे होते ती 34 रन्स. तिसरं षटक मैदानामध्ये सुरू आहे. देहू रोड 11 या संघाची प्लेइंग 20 ची टीम आली आहे. पुढील मॅचचा टॉस देखील आपण लगेचच संपन्न करणार आहोत. दोन्ही टीम्स इथे दाखल आहेत. पुन्हा एकदा दत्ता पवार मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न फसलाय. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. रोहित खरात टिपतोय झेल. दत्ता पवार संपलाय खेळ. तिसरा बॅटर बॅक टू द पॅव्हिलियन. पुढील मॅचचा टॉस श्रीराम
लोणावळा 11 आणि त्यांच्या विरोधात देहुरोड 11. दोन्ही संघाचे संगणक आलेले आहेत. आपण टॉस लगेचच सचिन मामा खांदवे यांच्या शुभ हस्ते संपन्न करतोय. दादा इकडे बघा, फोटो काढताय ना. मामा इकडे बघा, इकडे इकडे मागे बघा. पुढील मॅचचा टॉस श्रीराम लोणावळा आणि त्यांच्या विरोधात देहुरोड 11 या दोन संघांमध्ये टॉस केला जाईल. सचिन मामा खांदवे यांच्या शुभ हस्ते हा टॉस होतोय आणि टॉस देहुरोड संघाने जिंकलाय. निर्णय काय आहे देहुरोड? निर्णय काय आहे? गोलंदाजीचा निर्णय असेल आणि श्रीराम लोणावळा या संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय. सुरू असलेली लढत देखील रोमहर्षक आहे. दत्ता पवार बाद झालेत. काहीशी परिस्थिती इथे आपल्याला मावळ 11 संघाची बिघडलेली पाहायला मिळते. तर पुढचा चेंडू आकाशसाठी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. मिस टाइम स्ट्रोक. स्वतः गोलंदाज चेंडू खाली येण्याचा प्रयत्न करतील. झेल इथे निसटलाय. प्रयत्न चांगला आहे परंतु झेल निसटतोय. आकाशांना जीवदान मिळतंय. कुठल्याही प्रकारची धाव नाहीये. धावसंख्या होते ती 36. तिसरं षटक सुरू आहे. तीन षटकांचा खेळ इथे संपुष्टात आलाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतोय 36 धावा झाल्यात. 36 धावा झाल्यात. 83 धावेंचे इथे पाठलाग आहे. जशी सुरुवात हवी होती ना तशी सुरुवात आपल्याला होताना पाहायला मिळाली नाही मावळ 11 संघाकडून. आघाडीचे दोन्ही बॅटर अगदी स्वस्तामध्ये बाद झाले. काहीसे फटके आपण दत्ता पवार यांच्या बॅटमधून पाहिले ते देखील या तिसऱ्या षटकामध्ये बाद होतात. त्याचमुळे धावसंख्या 36 झाली 3 गड्यांच्या मोबदल्यात. परंतु अजूनही 2 षटकं शिल्लक आहेत. परंतु गोलंदाजी मार्कवरती ज्याने कमी वयामध्ये एक मोठी उंची गाठण्याचं काम आपल्या गोलंदाजीच्या जोरावरती केलंय, ज्याची फिरकी भल्या भल्या फलंदाजांना नामोहरण करून टाकण्याचं काम करते, फिरकीचा जादूगर म्हणून ज्याला ओळखलं जातं आणि खऱ्या अर्थाने विशाल कांबळी सरांच्या माध्यमातून या खेळाडूला जो आकार देण्यात आला, रोहन खरात इथे गोलंदाजी मार्कवरती आहे. पहिला चेंडू लोअर फुलटॉस ऑन साइडला खेळलाय. क्षेत्ररक्षक तिथे अमित तांबे आहे. एक धाव पूर्ण होते. दुसरा धावेचा प्रयत्न. दुसरी धाव देखील इथे पूर्ण होते. बघा बँक बॅलन्स जास्त असला ना की एखादी मिसफिल्ड चालते. आता अमित तांबे सारख्या क्षेत्ररक्षकाकडून मिसफिल्ड म्हणजे अगदी लेझी क्रिकेट पाहायला मिळालं. आरामात आला चेंडू हातातून निसटला हरकत नाही. आरामात फेकी देखील केली. क्रुशियल मुवमेंटमध्ये अमित तांबे सारख्या क्षेत्ररक्षकाकडून कधी चेंडू सुटत नाही. तो हार्दिक पांडे आहे संघाचा. धावसंख्या जर आपण पाहिली तर 38 आहे. अजूनही दुपटीपेक्षा जास्त धावा करायच्यात. पुढचा चेंडू निलेशसाठी. इथे देखील मिस टाइम स्ट्रोक. आता इथे झेल होईल का? झेल घेतलाय. आता चुकी करून चालणार नाही. आता जर चुकलं तर संपला. प्रामुख्याने शेरू लोहार, अमित तांबे, त्याचबरोबर तुषार रणदिवे, शरद पारगे, त्याचबरोबर रोहित खरात ही बाउंड्री लाईनचीच माणसं आहेत. यांना 30R सर्कलमध्ये कोणी तैनात करत नाहीत. ही बाहेर जी पळणारी आहेत, आउटफील्डला जेवढं मोठं गॅप आहे ती कव्हर करणारी ही मंडळी आहेत. सगळे चिते आहेत, चपळ आहेत. शरद पारगे देखील डोंजेगावचा चिताच आहे. क्षेत्ररक्षणामध्ये सर्वात फिट आणि फाईन खेळाडू या संघाकडे आहेत. सगळ्यात चपळ शरद, शेरू, त्याचबरोबर अमित, तुषार, रोहित ही चपळ मंडळी आहेत जी बाउंड्री लाईनला तैनात आहेत. नवीन बॅटर मैदानामध्ये येत आहेत. अभि ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. एक धाव इथे जेमतेम पूर्ण केली जाईल. एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 39 धावा. पहिल्या सत्रामध्ये पहिला जो ग्रुप आहे 4 टीमांचा ग्रुप त्यामध्ये मातोश्री 11 हडपसर या संघाने सुपर 11 मध्ये ते प्रवेश केलाय. तर या दुसऱ्या ग्रुपमध्ये कुठला संघ जे अजूनही आपण पाहतो इथे मावळ आणि त्याचबरोबर श्रीतेज या दोघांमधला एक
4 धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 43 धावा. अजूनही 40 करायच्या आहेत. लक्ष्य फार अवघड आहे, परंतु अशक्य नाहीये, अवघड आहे. प्रयत्न तरी इथे मोठ्या फटक्याचा आहे, परंतु रोहनवरती आक्रमण चढवणं आणि ती देखील मातीची खेळपट्टी फार अवघड काम आहे. परीक्षा खऱ्या अर्थाने फलंदाजांचीच आहे. गोलंदाज या खेळपट्टीवरती आपला अधिराज्य गाजवणारच, हुकूमत गाजवणार. कारण फिरकीच्या गोलंदाजाला ही खेळपट्टी फार पूरक आहे. खेळपट्टीवरती जर आपण पाहिलं तर हलकसं गवत देखील आहे आणि त्याचा उपयोग इथे फिरकीचे गोलंदाज करणार आहेत. जरी चेंडू आकाराने मोठा आहे तरी देखील त्या चेंडूला वळवण्याची ताकद या गोलंदाजांकडे आहे. धावसंख्या जर आपण पाहिली तर 4 षटकांच्या समाप्तीनंतर 44 धावा, 4 गड्यांच्या मोबदल्यात 4-4-4-4. षटक क्रमांक 5 गोलंदाजी मार्कवरती सुधीर साबळे. तर सुधीर साबळे म्हटल्यानंतर असं कुठलं महाराष्ट्रातलं मैदान नाही ज्याने गोलंदाजी करत असताना तो खेळपट्टीवरती पडला नाही. आता ही खेळपट्टी तर एवढी चांगली आहे, आता इथे पडण्याचा आनंद तो घेईल का, नाही का? शेरू लोहारला देखील ठाऊक आहे कुठलंच मैदान नाही असं नाहीये की तिथे तो पडला नाही. पाहूया या मैदानामध्ये काय होतंय. प्रयत्न तर त्याचा पडण्याचाच होता, परंतु खेळपट्टीने सावरला. इथे चेंडू वाईट बॉल आहे. अवांतर धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 45 धावा. कारण गोलंदाजीची ऍक्शनच तशी आहे, खांद्याचा वापर केला जातो, जे वजन आहे ते पुढच्या पायावरती फोर्स केलं जातं आणि त्यामुळे तोल जातो. त्यामुळे खेळपट्टीवरती इथे तोल गेल्यामुळे पडायची भूमिका आपण पाहतो. इथे देखील प्रयत्न चांगला केलाय, कव्हरच्या दिशेने चेंडू खेळून काढलाय. एकच धाव मिळेल जेमतेम. धावसंख्येत 1 ने वाढ, धावसंख्या 46. औपचारिक दृष्ट्या या ठिकाणी जर आपण पाहिलं तर श्रीतेज स्पोर्ट्स अकॅडमी हा संघ शेवटच्या दिवसासाठी 29 तारखेसाठी पात्र ठरेल. एवढं मोठं लक्ष साध्य करायचं म्हटल्यानंतर गोलंदाजांना काहीतरी भरकटलेला मारा करावा लागेल. परंतु श्रीतेज 11 संघांकडे परफेक्ट बॅट्समन देखील आहेत, परफेक्ट गोलंदाज देखील आहेत आणि त्याचमुळे या संघाची सातत्याने संपूर्ण जिल्ह्यामध्ये चर्चा केली जाते. कारण हा संघच एवढा तगडा आहे, ताकदवान आहे आणि प्रामुख्याने एकत्रित खेळणारे खेळाडू आहेत. पुढचा चेंडू इथे फुलटॉस, परंतु त्याला फुल टोल वसूल करता आला नाही. शरीर भेदक मारा झाला. हाफ अपील केली, गोलंदाजाला देखील ठाऊक आहे, हलकीशी अपील केली, कुठल्याही प्रकारचा फोर्स केला नाही आणि पंचांना देखील कळवलंय. बघा मुख्य पंच म्हणून आपण पाहतोय शुभम गाडे सर आहेत. नुकतीच वेस्ट बेंगॉल ही स्पर्धा दिमाखात संपन्न झाली, त्यामध्ये देखील कलकत्ता येथे जाऊन त्यांनी पंचांची भूमिका पार पाडलेली आहे. बरं शुभम गाडे नाही तर तिथे अक्षय निर्मल सर देखील आहेत आणि अमर साठे सर देखील आहेत आणि ते तिन्ही पंच कलकत्त्यावरून डायरेक्ट त्या स्पर्धेतून या स्पर्धेला आलेत. तिथे जसं त्या स्पर्धेला उच्चांकी गाठलाय तसंच एबी ट्रॉफी ही देखील तितकीच मानाची आणि सन्मानाची ट्रॉफी आहे. मोफत प्रवेश आणि 1 लाख रुपयांचं प्रथम क्रमांकाचं पारितोषिक या स्पर्धेचं प्रामुख्याने आकर्षण आहे. इथे नो बॉल आणि त्यामध्ये षटकार अशी जर गोलंदाजी झाली तरी अजून देखील हे लक्ष्य साध्य होऊ शकतं. धावसंख्येत 7 धावेची वाढ, धावसंख्या होते ती 54 धावा. चेंडू द्या जुना. चोपन्न धावा झाल्यात. पुढचा चेंडू फ्री हिट आहे. चोपन्न धावा झाल्यात. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. 83 धावेंचा इथे पाठलाग आहे. पुन्हा एकदा डान्सिंग डाऊन द विकेट. लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये आपण पाहतोय नरसिंग पालमपल्ले. हा देखील एक शांत आणि संयमी खेळाडू आहे. कधी ॲग्रेशन दिसत नाही, बॅटच बोलते त्याची. काही असे खेळाडू देखील आहेत फक्त बॅटीने बोलतात, तोंडावरती कधीच बोलत नाहीत. राग जो आहे तो बॅटनेच उतरवतात. चला नेक्स्ट मॅच लगेच चालू करायची आपल्याला. देऊरोड संघाला विनंती असेल आपलं क्षेत्ररक्षण लगेच तिथे सजून घ्यायचं आहे. मॅच संपल्या मॅच इथे फिनिश होईल आणि पुन्हा एकदा आपण पाहतो इथे मातोश्री स्पोर्ट्स
श्रीतेज स्पोर्ट्स अकॅडमी चरोली हा संघ इथे विजयी होतोय आणि सुपर 11 मध्ये दाखल होतोय. आजच्या दिवसातील दुसरा संघ आहे जो शेवटच्या दिवसामध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळेल. दुसरा लॉट देखील या ठिकाणी संपुष्टात येतो आणि तिसऱ्या लॉटला इथे सुरुवात होते. तिसऱ्या लॉट मधील पहिली मॅच देहुरोड 11 आणि त्यांच्या विरोधात श्रीराम लोणावळा 11. देहुरोड विरुद्ध लोणावळा या दोन संघांमध्ये इथे मॅच असेल. श्रीराम लोणावळा हा संघ या ठिकाणी टॉस गमावलाय, तर त्या मावळ 11 देहुरोड या 11 या संघाने टॉस जिंकल्यानंतर प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. तुषार शिंदे, सागर राऊत या संघाचे प्रमुख खेळाडू, त्याचबरोबर आपण पाहिलं तर राजू पेरुमल देखील आहेत, आशिष मोहिले आहेत, त्याचबरोबर